नमस्कार मित्रांनो. आपल्या भारतीय संस्कृतीत विड्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कार्यांपासून ते जेवणानंतर खाण्यापर्यंत विड्याच्या पानाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? विड्याचे पान केवळ परंपरेचा भाग नसून त्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म देखील आहेत. तर चला पाहूया विड्याचे पान खाण्याचे फायदे. नंबर 1. पचनक्रिया सुधारते. विड्याचे पान खाल्ल्याने लाळेचे स्रवण वाढते, ज्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. जेवणानंतर साधे पान खाल्ल्यास अपचन, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. नंबर 2. तोंडाची दुर्गंधी दूर करते. विड्याच्या पानामध्ये नैसर्गिक जंतुरोधक गुणधर्म असतात. त्यामुळे तोंडातील जंतू कमी होण्यास मदत होते आणि श्वास ताजा राहतो. नंबर 3. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत. विड्याच्या पानात अँटीऑक्सिडंट आढळतात. हे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करून आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत करतात. नंबर 4. सर्दी आणि खोकल्यात उपयोगी. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये विड्याच्या पानाचा वापर सर्दी, खोकला आणि घशातील त्रास कमी करण्यासाठी केला जातो. गरम केलेले पान छातीवर ठेवल्यास आराम मिळू शकतो, असे मानले जाते. नंबर 5. सूज आणि वेदना कमी करण्यास मदत. विड्याच्या पानामध्ये दाहरोधक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील काही प्रकारच्या सूज आणि किरकोळ वेदना कमी करण्यासाठी याचा पारंपरिक वापर केला जातो. नंबर 6. त्वचेसाठी फायदेशीर. जंतुरोधक गुणधर्मामुळे काही त्वचेच्या समस्यांमध्ये विड्याच्या पानाचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो. महत्त्वाची सूचना: विड्याचे पान आणि तंबाखूयुक्त पान यामध्ये खूप मोठा फरक आहे. साधे विड्याचे पान मर्यादित प्रमाणात खाणे वेगळे, तर तंबाखू, सुपारी, गुटखा किंवा जास्त चुना घालून पान खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा पदार्थांमुळे तोंडाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. मर्यादित प्रमाणात आणि तंबाखूविरहित विड्याचे पान खाल्ल्यास पचन, तोंडाचे आरोग्य आणि काही पारंपरिक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.